झी 24 तास एक पाऊल पुढे। एक अत्यंत महत्त्वाची बातमीपत्राच्या सुरुवातीलाच हैदराबाद बॉम्बस्फोटांसंदर्भातलीच ही बातमी। धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। काय माहिती आहे पहा। दिलसुख नगरचे सर्व सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते अशी माहिती आपल्यापर्यंत येते। 4 दिवसांपूर्वीच कापली होती सीसीटीव्हीची केबल असंही समोर येतंय। पोलिसांच्या तपासात ही धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। दिलसुख नगरचे सगळे सीसीटीव्ही कॅमेरे हे बंद होते। 4 दिवसांपूर्वीच सीसीटीव्हीची जी केबल असते ती कापण्यात आलेली होती असंही समजतं आहे। पोलिसांच्या तपासात ही माहिती उघड झालेली आहे। सकाळपासूनच पोलीस वेगवेगळ्या संस्था तिथे पोहोचलेले आहेत आणि त्या तिकडचे पुरावे धागेदोरे जमा करण्याचं काम करत आहेत। आपण आमचे प्रतिनिधी रमेश जोशी यांच्याशी याविषयी बोलूया। रमेश, खूप मोठी बातमी आहे। 4 दिवसांआधीच सीसीटीव्हीची केबल कापली गेली होती, काय सांगता येईल अधिक? मृदुला, बॉम्बस्फोट ज्या ठिकाणी झाले त्या ठिकाणी एका खांबावर सीसीटीव्ही कॅमेरे होते। हे कॅमेरे जे आहेत, या सीसीटीव्हीचं फुटेज होतं ते बॉम्बस्फोटाच्या तपासासाठी खूप महत्वाचं होतं। त्यासाठी पोलिसांनी या सीसीटीव्हीचं फुटेज तपासण्याचा प्रयत्न केला, पण 4 दिवसापूर्वीच या सीसीटीव्हीची जी केबल होती ती कापून टाकण्यात आली होती। आता पोलीस किंवा तपास यंत्रणांना याचा शोध घ्यायचा आहे की ही केबल जी तोडली होती ती विशिष्ट हेतूने तोडली होती की कोणी चोरट्याने, किंवा याचा तोडण्यामध्ये अतिरेकीच होते की दुसरे कोण चोरटे होते, याचा पोलीस यंत्रणांना तपास करायचा आहे। सुवर्णा, नक्कीच वेगवेगळ्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था असावी म्हणून हे सीसीटीव्ही लावले जातात, मात्र नेमकी ही घटना घडली आणि त्यावेळेला समोर आलेलं आहे की सीसीटीव्हीची जी केबल आहे ती 4 दिवसांपूर्वीच कापली गेलेली होती। धन्यवाद रमेश, आपण ही आत्ता माहिती दिल्याबद्दल। झी 24 तास एक पाऊल पुढे।